गाईस दीदीची तुम्हाला मराठी ऐकायची एकाच बेस्टी आणि एसटीवर मला मुळीच विश्वास नाही. आज आहे 24 एप्रिल, माझा बर्थडे. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आले आहे मी घरी. आज आहे 24 एप्रिल, माझा बड्डे. आणि आज मी ठरवलं की सुट्टी बड्डे लिव्ह आम्हाला देतात ऑफिसमधनं, तर म्हटलं जाऊया घरी आणि घरच्यांसोबत आफ्टर 3 इयर्स मी बड्डे सेलिब्रेट करणार आहे. घरच्यांसोबत असणार आहे मी. नाहीतर 3 वर्ष मी एकटीच होते, आमच्या रूमवरती असायचे आणि एवढं बोर व्हायचं. बट आज 3 वर्षांनी मी इकडे आहे, तर मला खूप जास्त एक्सायटेड आहे की खूप जास्त आनंद होतो आहे मला. आणि आत्ताच आले मी जस्ट, अजून फ्रेश वगैरे पण नाही झाले, तर म्हटलं ब्लॉग चालू करूया. तर आज बघूया आज काय काय करायचं ते. आज मार्केटमध्ये पण जायचं आहे, भरपूर कामं आहेत. आणि स्पेशली मी आली आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी. आल्या जो सूर्य दिसतो आहे ना इकडून, आणि सूर्याची किरणं पडत आहेत, भारी वाटतं आहे. आणि हे आमची तुळस आहे, तुळशीवर बघा कशी पडत आहेत मस्त. आणि हे पप्पांनी मम्मीच्या बड्डेला दिलेलं झाड आहे, ते केवढं मोठं झालं आहे बघा. आय थिंक 4 ते 5 वर्ष झाली असतील. बघा करवंद भेटली मला खायला, टेस्टी आहेत, टेस्टी दिसत आहेत. खूप जास्त टेस्टी. नवीन झाडं आणलेली आहेत. कसली आहेत ही? तेरडा सदाफुली. तेरडा ही सदाफुली आहे ही वाली. या आजी नऊ लावल्या ना तुळशी कुंकू. हे बघा दुपार झाली आहे आणि मी मस्तपैकी अंघोळ वगैरे केली आहे. मस्त आल्यावर केसावर तेल घातलं, मस्त मम्मीने मालिश करून दिलं. आणि आता अंघोळ वगैरे झाली आहे. आणि आज पप्पांनी स्पेशल माझ्यासाठी मासे वगैरे आणलेत. तर काय आणलेत ते मी तुम्हाला दाखवते जाऊन. तर चला. आणि आमच्या आजूबाजूला एवढ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज येत आहेत ना. मी जस्ट आता जो शूट केला व्हिडिओ तो मी प्ले करून बघितलं, एवढं सुंदर वाटतं आहे ते. म्हणजे मी बोलते आणि प्लस मागून पक्ष्यांचे वगैरे आवाज येतात, तर भारी वाटतं आहे मस्त. तिथून कावळा ओरडते, इकडून हे मांजर आहे ती ओरडते, मासे हवे आहेत तिला, त्यासाठी सार मासे, सरंगा हा आहे सरंगा आणि पॉपलेट आणि हे जेवण. इकडे निंजा हातोडी चालू आहे. तर काही संध्याकाळ झाली आणि आम्ही जातोय आता मालवणला. इथून जरा सनलाईट नीट येत होती म्हणून ह्या साईडने शूट करते. जायचं आहे आम्हाला या साईडला, तर जातो. थोडंसं शॉपिंग करायची आहे त्यासाठी. गाईस दीदीची तुम्हाला मराठी ऐकायची आहे का? दीदी काय बोललं बोल. दीदीची शुद्ध मराठी माहिती आहे काय? आता आम्हाला काहीतरी गावणार आहे. आई शपथ, मतलब वो अलग ही लेवल की बंदी आहे. तर जातो आता आम्ही इकडे आलो आहे रतंबा स्टॉपकडे. बघू आता इकडून काय मिळणार आम्हाला. असं समजलं की 6 वाजताची बस आम्हाला भेटणार आहे, तर बघूया भेटते की नाही ती. नशीब असेल चांगलं तर भेटेल, कारण बेस्टी आणि एसटीवर माझा मुळीच विश्वास नाही आहे. बघा दीदी ना इकडे आल्यावर लगेच तिचे धंदे चालू झाले. इकडे रतांब्याची पानं असतात ना, ती खूप टेस्टी असतात. ती खाता ना. खाऊ सुरुवात केल्या. हे रतांबा ना, ह्याचं कोकम बनवतात. तर कोणाला माहीत नसेल तर मोस्ट ऑफ दी लोकांना माहितीच आहे रतांब्याचं कोकम. तर पान दीदीला पान भेटत नव्हतं म्हणून नाही बघा रतांबू जरी खाल्ल्या. आंबटा काय गोड लागतं. मेलं ता नाही खाणं, बिये खातात मेले. शी. थांब आंबट असता मेले नाही मिल्या गोडा. आता दीदीने ना बघा कोणता काढलाय, हिरवा काढलाय. मॅड काय दीदी जरा. लाईक यू बेबी, लाईक यू. आमच्या घरात सगळी मॅडच भरलेली, तर जाऊन दे तो विषय वेगळा. होमाच्या टायमात एक एक दाखव. हा. आणि गाईज आमचा होम आहे 9 जूनला, तर तेव्हा सगळीजणं येणार आहेत. तर तेव्हा पण ब्लॉग मस्त बनणार आणि खूप मज्जा करणार आहे आम्ही लोक. तर म्हणजे मी बोलताना ना, मी खरं सांगते आमच्या घरात ना 1% शिस्त नाही. 1% मी बोलूच शकत नाही त्यांच्यासमोर काहीच वाक्य. बघूया तरी.
हे बघा, हे काय पिकलो तरी त्याका काय नाही आऊस बापूस असा करतत. खा बघ. म्हणजे माका दी आधी. हा मी खाल्लं. आंबटा म्हणजे आधीच माका सर्दी झाली या. तर गाईज फायनली पोचलो आम्ही मालवणला आणि आता जातोय मार्केटमध्ये. इथे उतरलो बस स्टॉपला. आता जातो पुढे आणि बघतो काय काय भेटतंय. आमच्या मालवणमध्ये जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ओपन झालंय नवीन. पाणीपुरी खायला आलोय बघा. पाणीपुरी कशी आहे. लोटा पाणीपुरी. इकडे मालवण जेटीवर इथे बसायला. आणि राजकोट बघा कसला दिसतोय, शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. तर गाईज फायनली घरी आलो आहे आणि हे बघा मी बड्डेसाठी रेडी झाली आहे. ॲक्च्युली मी हा व्हॉईस ओव्हर करते कारण व्हॉईस गेला कसा माहीत नाही मलासुद्धा. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्यासाठी आणि खूप भारी वाटत होतं मला की आफ्टर 3 इयर्स बड्डे सेलिब्रेट करते घरातल्यांसोबत. तर मी तुम्हाला दाखवते. पप्पांनी माझ्यासाठी केक आणला आहे खूप मोठा. लेट्स सी. हा बघा गाईस केवढा मोठा केक आहे. थोडासा तो साईडला गेला कारण पप्पांनी रिक्षातून आणला ना एकट्याने. आणि हे बघा लहानपणी आणायचे ना जसं चॉकलेट्स वेफर्स तसं लिटरली पप्पा घेऊन आलेले. आणि मला एवढा भारी वाटत होतं, एवढा भारी वाटत होतं ना मी शब्दात नाही सांगू शकत लिटरली. आणि हा बघा गाईज सेकंड केक फॉर माय बर्थडे. दीदीने आणि काकीने वगैरे मिळून आणला माझ्यासाठी. वाव किती भारी आहे. आणि यावर स्पेशली सॅम लिहिलेलं. सो तिकडे समृद्धी होतं त्या दुसऱ्या केकवर आणि इकडे सॅम आहे लिहिलेलं. सो दिस इज कॉल्ड लव आणि फॉर मी हे प्रेम आहे. आणि ते स्पेशली बघा केकवर दीदी लिहिलं आहे कारण मला घरातले दीदी बोलतात. बघा काय केली माझी. आणि दीदीने तर पुसलं. माझी हालत बघा भारतने काय केली. लावले ना फेस पॅक.